निर्गुण वर्णारे तुमरे बिना हमरा कोन नाही हमरी उलझन तुझा भगवन तुमरे बिना हमरा कोन नाही तुमरे बिना हमरा कोन नाही तुमरे बिना हमरा सीता मैया की जय। वाह, काही बाया म्हणतात दक्ष कशी ओरिजिनल देखील आहे. कोणी राक्षसांचंही वर्णन करा. हसणाऱ्या राक्षसांनी पहिल्यांदा बघितलं. त्यात नरेंद्र हसणार त्या आकोती बाई तिने चेंडू नको मारला काय सीता माता पुढे निघली. आपण बी येऊ मग खाली फुले टाकू ना डोकावर टाकते ना आपल्याला मर्यादा सोबत लोक सुधारवत नाही. सीता माता नाही बघू ना बाबरे लगेच जग मध्ये होता काय आई नवीन रामायण लिखणं पडी आपले. अरुण कांडेकरांनी सीता मातेला सांगितलं तिकडे बघा. तुम्ही पोरं इकडे कशासाठी आले. चला निघालो का चले कांडेकर तुम्ही थांबा ना. तुम्ही पोरं आहे का. तुम्ही इकडे पुढे येऊन बसा. तिकडे मागे पडद्याच्या मागे नका जाऊ. आता सीता मातेला विभीषणाच्या सांगण्यावरून भेटायला येणार आहेत कोण. चलो हे अंजनीच्या सुता. हा पब्लिक अंजनीच्या सुता तुला एक मुखानी बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानी बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानी बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानी बोला बोला जय जय हनुमान. सीताबाई शोधासाठी गाठली लंका. इथे राम नावाचा तो वाजविला डंका. तिथे हे सीताबाई शोधासाठी गाठली लंका. तिथे राम नावाचा तो वाजविला डंका. दैत खबरले सारे परहतले विभीषण. दैत खबरले सारे
पण हसने विभीषण एक मुखान बोला बोला जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान जय जय बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान जय हो हे बजरंगी तुझे म्हणावं हे बजरंगी तुझे म्हणावं सिंदूर लगा लगा के सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के हे बजरंगी तुम्हें मनाओ हे बजरंगी तुम्हें मनाओ सिंदूर लगा लगा के सिंदूर लगा लगा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के मैं तो तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के जय हो रामदूत हनुमान की जय. हनुमंतासाठी टाळ्या वाजवा एकदा. कॅमेरा म्हणले सुद्धा का चालली ना तसेच थांबता का आता खाली उतरा नाही उतरत नाही नदी आज का थांबा 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 रोल न्यायला सांगितले तुम्ही सीता मातेच्या डोक्यावर हनुमंताने टाकली म्हणे अंगठी कधी केलं घ्या सीता मातेने अंगठी पाहिली हे राम हे राम रामचंद्रांची आठवण झाली या गाली बिकट रूप धरी सिंह ही दिखावा सूक्ष्म रूप धरी यह मुद्रिका मातु में आनी यह मुद्रिका मातु में आनी दीदी राम तुम सहिदानी राम सिया राम जय जय राम राम
रामचंद्रांनी दिलेली अंगठी सीता मातेने बघितली, पण त्याच्या आधी हनुमंताने काय केलं, या राक्षसींना एक एक फटका मारून द्या म्हणजे आम्ही खाली बसतील. हनुमंताने तर बसून घ्या, बसा देवी. हनुमंताने ती अंगठी परत घेतली. तुम्ही बी अंगठी देऊन टाका तुमच्या, कारण रामाला पटलं पाहिजे ना की मी सीतामातेला भेटून आलो, मग काहीतरी द्यावं लागेल ना. मग इकडनं सीतामातेने सुद्धा अंगठी दिलेली आहे का? आहे का? नाही, नको. अंगठी दिली असं समजा. हनुमंताने ती अंगठी घेतली आणि करोनी उड्डाण. थांबा 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 थांबा. हे रावणाला माहिती पडलं की कोणीतरी आलो होतं, त्याने इतका दांगडो घातला, आपल्या राक्षसांना मारलं. तर हनुमंताला सुद्धा रावणाला भेटायचं होतं. हनुमंत इतके काही पागल बिगल नव्हते. काही लोक म्हणे हनुमान माझ्यावर इतकी ताकद होती म्हणे, तर मग सीता मातेला लय जाऊन काय वय झालं होतं. अरे येडा, जर सीता मातेला जर हनुमंत घेऊन गेले असते तर मग रावण मेला असता का? नाही. तिकडनं भगवंताची अंगठी जेव्हा सीता, मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की अंगठीच का दिली भगवंताने? कारण हा हनुमंत आहे. याच्या आधी रावणाने कितीतरी रूप घेतले, सीतामातेला फसवण्याचा प्रयत्न केला, पण सीतामाता फसली. मग हा कशावरून हनुमान आहे? हा रावण कसा असू शकत नाही, हा कोणी बी असू शकतो. म्हणून भरोसा पटण्यासाठी खून दिली, अंगठी दिली होती की मी रामाचा दूत आहे माता. आणि ती अंगठी ओरिजिनल होती, म्हणून ती अंगठी बघून सीतामातेने भरोसा ठेवला. मग रामचंद्रांना भरोसा बसावा म्हणून इकडनं तरी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, म्हणून तीच कंडिशन परत अप्लाय केली. पण त्या सीतामातेचं तोंड बघून हनुमंताला राग आला की एवढी माझी जगत जननी, तिचे हे हाल करून टाकले, सगळे झाडं बिळं तोडून टाकले, खायला लागले. मग ते आले राक्षस, हनुमंताला घेऊन गेले रावणाकडे. मग तिथं गेल्यावर काय झालं? रावणाचं हनुमंताचं काय बोलणं झालं? खरंच हनुमंताने लंका जाळली होती का? आणि जाळली होती तर त्याचं कारण काय होतं? मग लंका जाळल्याच्या नंतर पुढे हनुमंताचं काय झालं? हनुमंताच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. तो पुत्र कसा जन्माला आला, नेमकं काय प्रक्रिया घडली होती? आणि मग समुद्र तरून गेल्याच्या नंतर पहिला शब्द रामाला हनुमंताने काय सांगितला? आणि खरंच मग दगड तरंगले होते का? खरंच तो पूल तयार झाला का? मग या सगळ्या गोष्टींचे उत्तर हम कल देखेंगे. खूप छान, थँक्यू म्हणे. खूप नाही, मजा नाही, एक नंबर. म्हणजे हनुमान म्हणजे असं बनवता, असं बनवू पात्र नाही. ते हनुमान बनाडा तदा निघ्या नाही म्हणे, मला काही नाचता नाही राहणार. एक हनुमाननी शेपटीच काही गई. याला म्हणता हनुमान, याला म्हणता पात्र, याला म्हणता सीतामाता. बघा इथला हा साडणं चालू आहे, पण चेहऱ्यावर कसं असं राम नाही आहे ना. मी गण प्रयत्न करतो पण सीतामाता नाही. सीतामाता रोल मध्ये दोन त्यांच्या आजूबाजूला ज्या राक्षसाने बसलेल्या आहेत या पण चांगल्या आहेत, या वाईट नाहीये. कारण त्या सुद्धा एक बाया आहे आणि त्यांना सुद्धा माहिती की रावणनी जे करेल ते चुकीनं करेल. म्हणून त्या राक्षसिनींनी सीतामातेला कधी त्रास दिला नाही आणि हनुमंताने राक्षसांना मारलेलं नाही. कारण सनातन संस्कृतीमध्ये बाईवर हात उचलायचा नसतो. त्याच्यामुळे राक्षसनीला मारलं नाही, राक्षस दैत्यांना मारलेला आहे. आणि मग पकडून गेल्यावर पुढे काय झालं, मग कसा मुकुट खाली पडला आणि कशी लात मारली, हे उद्या आपण सकाळी 9 वाजेला ऐकू. उद्या ठीक 9 वाजेला सकाळ की रामदूत हनुमान की, जगदंबा माता की. आता जगदंबेचं रूप झालेलंच आहे. शेवट 2 मिनिटं गोंधळ म्हणून घेऊन मग आरतीचे यजमान तयार राहा. हरी अनादि अंबिका अंबिका भगवती, अनादि अंबिका अंबिका भगवती, जगदंबे
की जय सत्य सनातन हिंदू धर्म की हेमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज महाराज की सूर्यकांती महाराणा प्रताप प्रताप